पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ या एका निलेश घायवळमुळे इतके नेते अडचणीत आले आहेत। एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे तानाजी सावंत, संतोष बांगर आणि योगेश कदम, त्याचबरोबर भाजपचे राम शिंदे यांच्याशी या गुंड निलेश घायवळचंही नाव जोडलं जाते। काय आहेत कारणं यावरचा संपूर्ण आढावा आपण या बातमीपत्रात घेणार आहोत। सुरुवातीला आपण पाहणार आहोत भाजपचे आमदार आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या या घायवळमुळे वाढलेल्या अडचणींवरचा एक खास रिपोर्ट। गुंड निलेश घायवळ राम शिंदेंच्या जवळचा। एक तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, निलेश घायवळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत। गुंड निलेश घायवळकडनं राम शिंदेंचा प्रचार। राम भाऊंसारखं काम कुठंच नाहीये। गुंड निलेश घायवळ राजकारणात नवं वादळ। तर शिंदे साहेब आपला आहे, आपला कोणत्याही कामाला कोणत्याही अडचणीला शिंदे साहेब उभे राहणार आहेत, म्हणून माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा प्रचार करणारा हा एक कुख्यात गुंड निलेश घायवळ। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ सध्या परदेशात फरार आहे, पण याच निलेश घायवळमुळे राम शिंदेंभोवती अडचणींचं नवं वादळ उभं राहिलंय। निलेश घायवळ हा विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंच्या जवळचा आहे आणि राम शिंदेंनी मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी याच घायवळची मदत घेतल्याची चर्चा आहे, असा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केला। एक तर राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांनी निलेश घायवळचा ओपन राजकारणासाठी उपयोग केला। मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा उपयोग केला, जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होता तेव्हा त्यांचा फायदा तिथं घेतला। अनेक व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, व्यासपीठ त्यांनी तिथं शेअर केलेलं सुद्धा आपण सगळेजण तिथं बघू शकतो। आणि मग अधिवेशनामध्ये राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांचे व निलेश घायवळचे, संतोष बांगरचे अधिवेशनाच्या ठिकाणी फोटो आपण सर्वजण बघू शकतो। मग त्यांना तिथं कुणी बोलावलं, कुणी आणलं, असे सुद्धा प्रश्न निर्माण होतात। इतकंच नाही तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदेंचा निलेश घायवळनं प्रचार केला होता। रोहित पवारांविरोधात निलेश घायवळनं अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघात शड्डू ठोकला होता। जर आपल्या वडीलधाऱ्यांची, आपल्या शेतकरी बांधवांची जर काळजी घेत नसेल, त्यांचा मान सन्मान ठेवत नसेल, तर तुम्ही ह्याला दादा म्हणू नका। दादा कोणाला म्हणतात? दादा घरातला करता माणूस असतो ना, दादा घरातला मोठा भाऊ असतो ना, त्याला दादा म्हणतात। हा दादा म्हणण्याच्या लायकीचा नाही। तू त्यांची होणारी स्पर्धा बंद पाडतो, त्या स्पर्धेत त्यांना 4 रुपये मिळतात, त्यांचा थोडा खुराकाचा त्यातनं वाटतो, ते दूध मिळतं त्यांना, समजा एखादा किलो तूप आणून तो खातो। तसली स्पर्धा तू बंद पाडतो आणि देखावा करण्यासाठी तू पैलवानांचा मेळावा घेतो। जर हा माणूस निघून जात असेल तर माझे हात जोडून विनंती, ह्याला तर दादा म्हणू नका आणि ह्याला परत बारामतीला पाठवते। माझं तुम्हाला अजून एक सांगणं आहे, राम शिंदे यांचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता भाजपही मैदानात उतरली आहे। भाजप मीडिया प्रमुख नवनाथ बन यांनी रोहित पवार आणि निलेश घायवळच्या भावासोबतचा फोटो समोर आणत ये रिश्ता क्या कहलाता है असा सवाल उपस्थित केला। पवार यांनी सकाळी भारतीय जनता पार्टीवर आरोप केले, राम शिंदे यांच्यावर देखील आरोप केले। खरं तर रोहित पवार आणि घायवळ यांचा फोटो स्पष्टपणे समोर आलाय की त्याच्यामध्ये दोघंही एकमेकांना संवाद साधतायत, एकमेकांशी चर्चा करतायत। माझा रोहित दादांना सवाल आहे, रोहित दादा तुम्ही घायवळांना नेमकं काय मार्गदर्शन करतायत? रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांचा देखील निलेश घायवळ सोबतचा फोटो समोर आलाय। सुनंदा पवार यांच्या कार्यक्रमाला गुंड निलेश घायवळ काय म्हणून गेला होता असा सवाल भाजपने उपस्थित केला। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांचे वडील श्री राजेंद्र पवार हे स्वतः निलेश घायवळ यांच्या जामखेड तालुक्यातील घरी त्यांना भेटायला आणि त्यांची मदत मागायला गेले होते। त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सौ सुनंदाताई पवार यांच्या एका जाहीर कार्यक्रमात निलेश घायवळ यांची
हजेरी लागली होती। एवढंच नव्हे तर सुनंदाताई पवार यांनी जाहीर भाषणात निलेश घायवळ यांचं कौतुकही केलं होतं। या फोटो वादावरनं ठाकरे गटानं सरकारला टोला लगावला, तर भाजपनं मात्र फोटो कुणासोबतही असू शकतात, हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही अशी भूमिका घेतली आहे। आता मग जर रोहित पवार नाहीत तर दुसरं कोण आहे? निश्चित रोहित पवारांचे व्हिडिओ आहेत आणि त्या काय फोटो आहेत आणि मी काय रोहित पवारांच्या पक्षाची पण नाही, लक्षात घ्या। मला वाटतं सगळ्यांचे फोटो सगळ्यांबरोबर असतात, त्यांच्याबरोबर कुठेतरी फोटो सापडेल। पवार कुटुंबियासोबत सुद्धा कुठेतरी फोटो त्यांचा सापडेलच असं नसतं। हे लोक येऊन कुठे कुठे फोटो काढत असतात, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बाजूला उभं राहून फोटो काढत असतात, त्यामुळे जवळचे दूरचे असं कुठे विषय नसतो। राजकारणात सध्या जुन्या फोटोवरनं आरोपांचा नवा पिक्चर सुरू आहे। आता या फोटोंच्या राजकारणात कुणाकुणाच्या अडचणी वाढणार हे येत्या काळात दिसेलच। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।